वीकेंड म्हटलं म्हणजे घरातील मंडळींना हटके वेगळी अशी रेसिपी हवी असते. तर आजची आपली रेसिपी अशीच आहे, ज्वारीची ताटी इडली. या रेसिपीसाठी आपण ज्वारी, उडदाची डाळ, मेथी दाणे आणि पोहे छान व्यवस्थित धुवून 6 ते 7 तास भिजवून ठेवणार आहोत. मंडळी, ज्वारीचे अनेक फायदे तर आपल्याला माहीत आहेतच, पण या रेसिपीत अगदी कमीत कमी तेल वापरलं गेलं आहे. म्हणून हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी तर अतिशय उपयुक्त, पण चविष्टही आहे बरं का. सर्व साहित्य आपण मिक्सरवर छान बारीक वाटून घेतलेलं आहे. ज्वारीच्या या ताटी इडलीसाठी अजिबात इनो किंवा सोडा न वापरताही ही किती छान स्पॉन्जी होते, यासाठी मी एक ट्रिक वापरलेली आहे. 5 ते 6 मिनिट हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे. ओव्हरनाईट आपण बॅटर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं. आता बॅटर आपलं रेडी आहे. त्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही ताटी इडली आपण आता 10 मिनिट स्टीम करण्यासाठी ठेवून देणार आहोत. मंडळी, माझ्या घरी साऊथ इंडियन रेसिपीजपैकी सर्व रेसिपी सगळ्यांना खूप आवडतात. तुम्हालाही कोणत्या रेसिपी आवडतात ह्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी ताटी इडली तयार आहे. ही इडली खास साऊथ इंडियन स्पेशल पोळी चटणी त्यासोबत सर्व केली जाते. आणि हो, साजूक तुपाची धार तर हवीच. ही रेसिपी नक्की करून बघा.